अंजनगाव सुर्जी शहरात एकीकडे नागरिक पाणी टंचाईचा सामना करत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। खेडेगाव रोडवरील स्मशानभूमीजवळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनवरील एअर कॉक आज सकाळी अचानक लीक झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले। त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचे समोर आले। विशेष म्हणजे अवघ्या एक दिवस आधी याच मार्गावर नव्याने टाकलेली पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते। त्यानंतर पुन्हा नवीन गळती झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। शहरात आधीच एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून अनेक ठिकाणी दूषित व गढूळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत। अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या गळतीमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेत उपाययोजना करत नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे। आज शहराला पाणी पुरवठा केल्याने पाईपलाईनमध्ये पाणी साठवून असल्याचे जास्त प्रेशरमुळे हा एअर कॉक लीक झाला असून अद्यापपर्यंत कॉक दुरुस्त करण्यात आला नाही। कारण जोपर्यंत पाईपलाईनमधील साचलेले पाणी कमी होत नाही तोपर्यंत हा कॉक दुरुस्त होऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। दरम्यान तातडीने गळती दुरुस्त करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तिकडून आहे ना, काप केलेला आहे ते पडलं बंद, दर्यापूर रोडचा नाही